सो वेलकम टू माय न्यू व्लॉग गाईज. आणि आज आमचं सर्व सबमिशन संपलेलं आहे आणि सर्व सबमिशन संपलं आहे म्हणून सबमिशन कसं गेलं त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी बनवते. माझ्याकडं कॉन्टेंटची कमी असल्यामुळं तर चला मग आता सर्वांचं सबमिशन कसं केलं ते जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आमचे मित्र कसं होतं तुझं सबमिशन? एकदम भारी. मॅडमांनी जमवलं थोडंसं. तर मित्राला थोडंसं मॅडमांनी दमवलं आहे पण मित्रांनी ना असाइनमेंटवर जीत हासिल केलेली सर्व असाइनमेंट सबमिट करून त्याच्यानंतर येतात तुषार हो. माझं आधीपासून कम्प्लीट होतं त्याच्यामुळे मला काही डिफिकल्टी वाटली नाही. हां हां शेवटी थोडी डिफिकल्टी आलीच तरी चालन थोडी डिफिकल्टी होऊन जातं मॅनेज. हां हॉल तिकीट घ्यायचं आहे. हां मग आपले येतात आकाश भाऊ. आम्ही सकाळपासून वरती जाय खाली 4 वेळेस वरती जाऊन खाली आलेलो आहे. थकलेलो आहे. सबमिशन एकदम हां झालं का म्हणजे सबमिशन? आता हॉल तिकीट भेटलं ना आता घरी जायचं. घरी जाते का नाही? घरी नाही जाते. 10 दिवसासाठी सुट्ट्या आहे आम्हाला. ते प्रिपेरेशन लिहू म्हणता म्हणजे अभ्यासासाठी सुट्ट्या आहे. तर मग ते जे ना आम्ही 10 दिवस आता कोणी घरी जातं वगैरे तर मी आणि आकाश काही घरी जाणार नाही आहे. आता घरी जाणार नाही मी इथं रूमवरती आराम करणार आहे. हां म्हणजे 10 दिवस ब्लॉगमध्ये कसं केलं तुझं असाइनमेंट सबमिशन सर्व? एक नंबर नाही गेला. खूप हाल झालेले असाइनमेंट करता झालेली. यार मला कॉलेज उडवायचं आहे. हां तर मोहित कसं हां तर मोहितला आहे ना एका बिल्डिंगच्या 4 चक्रा मारल्या पाहिजे. आणि या पाहिजे आले आमचे खास जोडीदार. तिकीट भेटलं नाही फीजमुळं हॉल तिकीट भेटत नाही मित्रांनो. तर मग अशी आमची काही गोष्ट आहे मित्रांनो. आणि तर सर्व मेन माणूस राहून दिलेला होता योगेश भाऊ. कसं गेलं सबमिशन? मस्त गेला थोडंसं प्रेशर होतं टेन्शन होतं. आता एकदम ठीक वाटतंय. हां हां तर म्हणजे योगेशला आता एकदम चिल वाटते. पण काय माहिती तुझे जे 10 दिवसांनी आपली एक्झाम येणार आहे त्याच्यावर काय विचार आहे तुझा? सबमिशनचं टेन्शन गेलं आता एक्झामचं टेन्शन आलं नवीन. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. चालेल. तर मग कसं होतं बोल रिपीट काय ते काय होतं आपलं ते नाही का कुठं होतं आपण आता आता काय 10 दिवस परीक्षा. 10 दिवस पेपराचं टेन्शन आहे. अभ्यास करावा लागणार आहे चांगला. हां हां काही नाही आपल्याला फक्त ऑल क्लिअर निघायचं आहे. मला CGPA काही घेणार नाही. तर योगेशला CGPA रेटशी काही लेनदेन नाही आहे. मला तर माहीत नाही काय राहतं आहे CGPA रेट. जे होईन ते बघून जाईन. आपण फक्त अभ्यास करायचा रिझल्टवर लक्ष नाही द्यायचं. तर बस मित्रांनो थांबा. मित्रांनो असं मी सर्व सबमिशन करून आता माझ्या कॉलेजच्या बाहेर पडलेलं आहे म्हणजे बाहेर निघालेलं आहे. तर एकदम खतरनाक हाल होता मित्रांनो. पण काही नाही हाल होता तेव्हा माणूस बनतो. करून राहिले ना यांचं रिॲक्शन घ्या तुला. हां कसा गेला तुझं सबमिशन सर्व? एकदम खतरनाक. हां एकच शब्द आहे का पुढं एक्सप्रेस करायचं आहे? अरे बिंदास बोल. आपला कॅमेरा आहे आपला कॅमेरा काय एडिट करायला आपल्याकडे काय होती. आणि A few inches later. पाहिजे मित्रांनो इथं आमच्यासोबत आहे कॉम्प्युटर या ब्रांचचे नयन भाऊ माझे एकदम जुने जोडीदार. ते या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माझ्यासोबत ॲडमिशन घेतलं आहे त्यांनी. तर आता आपण त्यांचं तुझे म्हणजे असाइनमेंट जे होतं आपलं एक हफ्त्याचं जे सबमिशन होतं तर ते तुझं सबमिशन कसं केलं? सबमिशन खूप सोपं होतं. पण मी जेव्हा चेक करत जातो तेव्हा सर्व लोकांची बिल्डिंग निघायची. बस इतना विषयच नाही बोलला का आपल्याला कॉलेजमध्ये. तर नेनला अशा काही अडचणी आल्या ज्याच्यात म्हणजे तो जेव्हा जायचा तेव्हाच त्याच्या आहे ना काही म्हणजे टीचर लोक उठून चालले जायचे. तर चालतं एवढं काही विषय नाही. शेवटी त्याचं सबमिशन सर्व झालेलं आहे मित्रांनो.